नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CA मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली। 2 वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू। मोदींकडून आर्थिक मदत आता जाहीर झाली आहे। हा अपघात कुठे घडला आहे याविषयी सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील तळवंडी साबोमध्ये खासगी कंपनीची बस PB11 DB 6631 भरधाव वेगाने केंदाळ्यातील नाल्यात पडली। यामध्ये चालकासह 8 जणांचा मृत्यू झाला, तर 24हून अधिक जण जखमी झाले आहे। जीवन सिंगवाला गावाजवळ हा अपघात झाला। बस सरदुलगढहून भटिंडाच्या दिशेने जात होती। बसमध्ये सुमारे 50 लोक होते। अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि NDRFचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले। भटिंडाचे DC शौकत अहमद पारे यांनी सांगितले की बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की ड्रायव्हर वेगात बस चालवत होता। तेवढ्यात समोरून एक मोठी ट्रॉली आली। ते टाळण्यासाठी बसने वळण घेतल्याने हा अपघात झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे। पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यू गुरु काशी परिवहनची बस प्रवाशांना घेऊन भटिंडाच्या दिशेने जात होती। जीवन सिंगवाला गावाजवळ बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन नाल्यात उलटली। यानंतर बसमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये आरडाओरडा झाला। माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले। याबाबत त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली। भटिंडाचे DC शौकत अहमद परे आणि SSP अमनित कौंडलही घटनास्थळी पोहोचले। आजूबाजूचे ग्रामस्थ पायऱ्यांचा वापर करून घटनास्थळी पोहोचले। लोकांना पायऱ्यांवरून बाहेर काढण्यात आले। यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून तळवंडी साबो रुग्णालयात नेण्यात आले। येथे डॉक्टरांनी काही लोकांना उपचारानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर केले। मृतांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहे। ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या CA मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।